महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 महाराज महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 सुख झाले ओ विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा
बरवा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुकाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व तुकाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमारी 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 बार कुमारी
विठोबा कुमार विठोबा कुमार सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोय देई माझ प्रेमा सर्व का गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझ प्रेम सर्व का विठू माऊली हातीवर गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि जे पायी गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबा कुमार कुणीकडे तोंडे असंच आहे असं आहे असं हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचन रूप पाहता सुख झाले सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल तोहा माधव बर तोहा माधव बर तोहा बरवा
बहुता सुकृताची जोड, बहुता सुकृताची जोड, म्हणून विठ्ठली आवडी, तो माधव सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, माधव बर कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम, तू माझा स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक,
माझा स्वामी मी तुझा रंग तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता नदीसे वेगळी पाहता नदीसे मी तो पण जाऊ दे मी तो पण जाऊ दे एकची घोंगडे पांघरू हरी एकची घोंगडे पांघरू हरी मी तू पण जाऊ बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू राया बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू राया लागेल मी पाया वेळोवेळा लागेल मी पाया मी तो पण जाऊ दे मी तू पण जाऊ दे एकची घोंगडे पांघरू एकची घोंगडी पांघरू हरी मी तो पण जाऊ दे मी तो पण जाऊ दे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
एक पाताळ दिसे वेगळी का मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे दूरी पाहताना दिसे वेगळी का पाहताना दिसे वेगळी का मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे दुरी दुरी एकाची घोगडी पांघरू हरी हरे एकची गोंगडी एकची गोंगडी एकची गोंगडी एकची घोंगाडी पांघरू हरी एकची घोंगडी पांघरू हरी मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगाडी पांघरू हरी पांघरू हरी पांघरू हरी 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 एकची घोंगडी घोंगडी एकची घोंगडी घोंगडी पांघरू हरी पांघरू हरी हरी पांघरू हरी
पंगडू हरी एकची भोरी पांघरू हरी एकची भोरी पांघरू हरी तू जाऊ मी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 बोला श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 काळी काळी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 तू माझा स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राया, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राया, लागेन मी पाया वेळोवेळा, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं महायोग पीठे तटे भीमरथ्याः
वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो विठ्ठल 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 तू माझा स्वामी मी तुझा रंक पाहता न दिसे वेगळी कमी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू हरी पुण्यशालीला इंद्रायणीच्या परमपावन तटावर ज्यांचं स्थलीय रूप अलंकाकरी अलंदियती अलंकापुरी आहे अशा समाधिस्थ मूर्ती श्री माऊलींच्या पदपंकजांच्या जवळ साधू संत महानुभाव भजनानंदी योगी ज्ञानी सर्व प्रकारचे महापुरुष जसे त्यांचं प्रगट अप्रगट वास्तव्य असतं अशा चरणाच्या धुलीनं पुनीत झालेल्या कणाकणांच्या सान्निध्यात या दीन जीवाला आज एक मोठं घवाड प्राप्त झालं आणि ही आजची ही सेवा मिळाली विठ्ठल सेवा करून घेणं हे सद्गुरूंचं आणि भगवंताचं काम आहे, ही खरी गोष्ट आहे. पण ही सेवा देणारे जे उदार दाते आहेत ते आमचे परमपूजनीय हरिभक्तिपरायण डॉक्टर महाराज आहेत. आजची त्यांची ही सेवा आहे. माणूस लोभी माणूस असला तर सगळं देईल पण पैसा नाही देणार. त्याप्रमाणे सेवाधारी व्यक्ती जर असली तर ती सगळं देईल पण कीर्तन नाही देणार कोणाला. विठ्ठल विठ्ठल माझ्या प्रदीर्घ जीवनामध्ये माझं कीर्तन व्हावं म्हणून 8 तास करून भांडणं करणारे बरेच कीर्तनकार मी पाहिलेत. परंतु आज उदार अंतःकरणाने आमच्या डॉक्टर महाराजांनी ही सेवा दिली आणि त्याचं एकच कारण आहे, माऊली नाही वाटलं असेल त्यांनी प्रेरणा दिली असेल त्यांना आणि असं वाटलं असेल की हे आता वृद्ध झालंय आता परत आळंदीत येतं का नाही कोणाला माहिती आणि कीर्तनालाही येतं का नाही कोणाला माहिती. कदाचित मी तसं म्हणत नाही पण माझं शेवटचंच कीर्तन आहे का हेही मला माहीत नाही. परंतु माऊलींची प्रेरणा आणि डॉक्टर महाराजांचा उदारपणा आणि म्हणून आपल्या या सेवेत हजर राहणं झालं. कृतज्ञतेनं डॉक्टर महाराजांनाही वंदन करतो, माऊलींनाही वंदन करतो. आज एक मोठं पर्वणी आहे आणि पर्वणी म्हणजे बहुकाळ गोम पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदाटटी लेखन कामाठी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरीची जयंती आज साजरी केली जाते, सगळीकडे साजरी केली जाते आणि या निमित्तानं इथं येणं झालं आणि त्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर माऊलींची कन्या आहे.
हिच्या जयंतीचा दिवस तसा सापडत नाही. पण एक गोष्ट आहे, मुख्य जे प्रकार आहेत त्या प्रकारांना 2-2 जन्म आहेत म्हणून द्विजन्मे असं म्हणतात. संस्कारात द्विजे उच्यते. एक जन्म असतो आईच्या पोटातून झालेला आणि दुसरा जन्म होतो त्याला वेदाचा अधिकार देण्यासाठी किंबहुना संस्काराचा असतो. त्याप्रमाणे वेदाचेही 2 जन्म आहेत, भगवद्गीतेचेही 2 जन्म आहेत आणि माऊली ज्ञानेश्वरीचे पण 2 जन्म आहेत असं चिंतन सांगतो. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. विठ्ठल हो, वेदाचे 2 जन्म असे सांगता येतील की ज्या वेळेला कल्प निर्माण होतो, कल्पाचा उदय होतो, त्यावेळेला सगळे पदार्थ काय यथापूर्वम अकल्पयत असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या सृष्टीप्रमाणे सृष्टी होती तर त्याचप्रमाणे वेदही विद्यमान होतात. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना दिसत नसतात, पण विश्वामध्ये कोणत्याच गोष्टीचा कधीच पूर्ण अभाव नसतो अशा प्रकारचं शास्त्रवचन आहे. त्या दृष्टीनं वेद निर्माण होतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या ऋषींनी ज्या ज्या संकल्पानं त्या पद्धतीची सेवा त्यागानं आणि संयम राखून जर त्या ठिकाणी केली तर त्यांच्या ध्यानामध्ये वेदांच्या ऋचा, वेदांचे मंत्र त्यांच्या ध्यानामध्ये प्रगट होतात. हा त्या वेदमंत्राचा दुसरा जन्म असतो. याचा अर्थ असा की एक जन्म महत्त्वाचा आहेच आहे, पण लोकसन्मुख होण्याकरता, मोठ्या गोष्टीचं मोठं काम होण्याकरता आणि लोकांची स्थिती नीट होण्याकरता या दुसऱ्या जन्माची आवश्यकता आहे. हे जसं वेदाचं आहे तसंच भगवद्गीतेचंही आहे. भगवद्गीतेचं आहे तैसे गीतेचे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते. ज्ञानेश्वरी माऊलीने म्हटलं की पहिला जन्म गीतेचा आहे तो भगवंतानं रथावर बसून कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेला उपदेश आहे. पण त्यावेळेस अर्जुनच ऐकायला होता आहे आणि फार तर हनुमानजीला काय ऐकू येत असेल तेवढं थोडंफार. बाकीची गोष्ट अशी आहे की तो लोकसन्मुख करण्याकरता आणि लोकोद्धाराकरता प्रगट होण्याकरता व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला त्याला श्लोकबद्धता निर्माण करून आणि प्रस्थानत्रयीतलं मुख्य म्हणून भगवद्गीता वेदव्यासाने लिहिली. हा गीतेचा दुसरा जन्म आहे. पहिला जन्म भगवंताच्या मुखातून, दुसरा जन्म व्यासदेवांच्या लेखणीतून असं आपल्याला चिंतन करता येतं. हे जसं आहे तसंच त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचंही असं आपल्याला म्हणता येईल. ज्ञानेश्वरी नेवासाच्या त्या खांबाला पाठ लावून माऊलीने उदार अंतःकरणानं वारकरी संप्रदायाचा पाया पक्का करण्यासाठी, आबाळ वृद्धांना मराठी भाषेत कळवून देण्यासाठी, सोपे सोपे सिद्धांत दृष्टांताच्या दृष्टीनं अनुभवाच्या दृष्टीने गळी उतरविण्यासाठी अनेक हेतूंच्यासाठी जी ज्ञानेश्वरी लिहिली. पण त्यानंतर तिचा ऊर्जित काळ त्यावेळेला आला नाही. काही दिवस ती राहून पुन्हा जवळजवळ 300 वर्षे गेली आणि 300 वर्षे गेल्यानंतर माऊली समाधीत असताना एकनाथ महाराजांना त्यांनी दृष्टांत देऊन परत इथे त्या ठिकाणी आळंदीला बोलावलं आणि ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी असं नाथांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांना ही गोष्ट सांगितली आणि ती झाल्यानंतर मग सगळ्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आली. कुणाच्या कल्पनेतही नसेल की ज्ञानेश्वरीसारखा प्रकांड, सखोल, उत्तुंग, व्यापक आणि सिद्धांत प्रवण अशा प्रकारचा सगळ्या वैशिष्ट्यांनी पूर्ण असलेला ग्रंथराज थोड्याशा विद्वानांच्याकडे येईल असं वाटलं होतं. पण आबाल वृद्ध आणि सामान्य लोकसुद्धा 10,000, 20,000 हजार लोक एका बैठकीला बसून एका तालात अत्यंत प्रेमानं भावविभोर होऊन या ज्ञानेश्वरीचं पठण करतात. ही किमया
ज्ञानेश्वरीची नाही तर माझ्या माऊलीच्या हृदयाची ही किंमत आहे, ही किमया आहे असं मी म्हणेन. हा ज्ञानेश्वरीचा दुसरा जन्म आहे आणि हा दुसरा जन्म आपल्या सगळ्यांच्या आणि लाभासाठी झालेला आहे. वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे की ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे ग्रंथ मराठीत येण्याच्या अगोदर आपण जन्माला आलो नाही, ही फार चांगली गोष्ट झाली, हे आपलं भाग्याचं लक्षण आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचे कपिला षष्ठीचा हा दुसरा दिवस आहे. आणि श्लेषाच्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्याला कपिला षष्ठीला आलेली ज्ञानेश्वरी आपल्याला आज कपिला षष्ठी ठरलेली आहे, हा भाग्याचा दिवस आहे. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी एक ज्योत आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. हा ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, वर्णिली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा जाय राय जसे विश्वाचं जीवन आहे, ज्ञानोबा राय जसा जीवाचा जिव्हाळा आहेत, साधकाचा मायबाप आहेत, परब्रह्माचाही आश्रय आहेत एका दृष्टीने पाहिलं तर. पण त्याचबरोबर पंढरी निवासी विठोबाचा प्राण सखा ज्ञानेश्वर माऊली आहेत असं आहे. खरं म्हणजे आजच्या या कीर्तनाला अभंग योजना ज्ञानेश्वरीच्या वर्णनाची अशा प्रकारचीच हवी होती. पण मला सांगितल्याबरोबर मला इतका आनंद झाला, त्या आनंदात विचार करताच येत नव्हता. हा अभंग की तो अभंग, तो म्हणलं माऊली सांगेल तो अभंग. मग अभंग झाल्यानंतर जे तोंडातून आलं ते घेतलं. पण एक विचार असा आहे की प्रस्तुत अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा जो आहे, मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी, हा जो अभंग आहे, या अभंगाचा तो सिद्धांत आहे. आणि या अभंगाची जी अनुभूती आहे, ह्या अनुभूतीतली माऊलींची जी विचारधारा आहे, ही विचारधारा मुळामध्ये अशी आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम आणि दणकट आणि भक्कम अशाच प्रकारचा तो पाया केला की त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची बैठक अशा प्रकारचं दिली. आणि आता जगातलं कोणीही या संप्रदायावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही अशी गोष्ट झाली. या गोष्टीत दोन गोष्टी आहेत. एक, शास्त्राप्रमाणे उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असतील, भगवद्गीता असतील, या सगळ्यांनी जीव ब्रह्मैक्य अद्वैत तत्वज्ञान जे प्रस्थापित केलं त्याचं पूर अशा प्रकारचं वर्णन असंही एक सापडतं. आणि एकीकडे प्रेमलक्षणा भक्तीमध्ये आपण स्वतः रंक व्हावं आणि परमात्म्याला आपला स्वामी समजावं अशा प्रकारच्या स्वामी सेवकाचा भक्तियोग आणि जीव ब्रह्मैक्याचा ज्ञानयोग, या दोन्हींचं संमेलन ज्यात पूर्णपणे अशा प्रकारचं आहे, असे अनेक अभंग आहेत. योगिया दुर्लभ केला योगिया दुर्लभ केला योगिया दुर्लभ दिखिला साधनी योगिया दुर्लभ
तुम्या देखील साजरी पाहता पाहता पुढे धने पाहता पाहता मनन पुढे धनी पाहता पाहता मनन पुढे धनी पाहता पाहता मनन पुढे धनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव. हा जो अभंग आहे हा दोन्ही सिद्धांताचं वर्णन करणार आहे. संत वाङ्मयाची संतांची जी अभंग संहिता निर्माण झाली त्यात पहिल्या संताचा माऊलींचा पहिला अभंग आहे रूप पाहता लोचनी. रूपाचं वर्णन करणार आहे. आणि योगिया दुर्लभ हा सगळ्यांचं त्या ठिकाणी समन्वय करणार आहे. योगियांना दुर्लभ असलेला मी आज डोळ्यांनी पाहिला आहे. तोम्या पाहिला साजणी पाहता पाहता मना न पुरे धणी. माझ्या मनाची तृप्ती होतच नाही. मी पाहतच राहिलो पाहतच राहिलो. काय विशेष आहे याच्यात पाहत राहिलो. त्याचं एक गोष्ट आहे की हा नुसता देव नाही तर हा देवाचा देव आहे. देवाचा देव आहे. पण देवाचा देव खरंच आहे का त्याच्यावर काही त्या ठिकाणी असंभावना प्रमाण संभावना प्रमेय संभावना काही शंका वगैरे नाही. सगळे संदेह गेले आणि त्याचं आणि माझं दुजेपण संपलं. म्हणजे तोच मी आहे असा अनुभवात त्याचं परिणती झाली. तो देवाचा देव आहे. तो सगळ्याच पूर्ण मूळ ब्रह्म आहे. आणि त्याचा आणि माझा एकरूपता अशा प्रकारची आहे. एवढ्यावरच भागलं नाही तर सगळ्या जगाच्या रूपानं तोच नटलाय. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्यास सगळीकडे मी त्याला पाहिलं. जगात व्यापक असलेला तोच आहे. देवाचा देव आदिनारायण म्हणून तो विटेवर उभा आहे. आणि तो आणि मी एकच आहे. अशा तीन प्रकार सर्वभूतानि पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन एष भागवतोत्तमः. विठ्ठल 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 विठ्ठल. परब्रह्म परमात्मा श्रीहरी तो ज्या जगाच्या रूपानं नटलेला आहे. मायेचा आधार घेऊन ते सगळं जग आणि त्यातला मी म्हणजे माझा आत्मा या तीन गोष्टींची एक कालावच्छेद्य करून एक रूपतेच्या व्यापक अनुभवाची आणि जी अवस्था आहे ती अवस्था उत्तम भागवत म्हणून श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात ज्याप्रमाणे भगवान शुकदेवांनी वर्णन केली अगदी त्याच पद्धतीचा हा अनुभव या तीन प्रकारचा योगिया दुर्लभमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. आणि म्हणून एकीकडे त्याच्याशी एकरूपतेची निस्संदेह असलेली अनुभूती आणि एकीकडे हे सगळं बाजूला ठेवून अत्यंत प्रेमानं पांडुरंगाची वारी नाचत नाचत त्या ठिकाणी लेकरा बाळांना सगळ्या महाराष्ट्रीयन आणि सगळ्या जगातल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी करावी. आणि भक्तिपंथ सोपा भक्तिपंथ सगळ्याकरता करायचा. आणि दोन टोकं दिसणाऱ्या या दोन्ही पण साधनांना एकत्र नांदवायचं यशस्वी राहायचं आणि जगाचं कल्याण करीत निवांत कथा कीर्तन करीत समाधीत बसून सगळ्यांना सुखशांती प्रेम जगाच्या पाठीवर असं कधी झालं नाही आत्ता नाही होणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. विठ्ठल
जगातली सगळी तत्वज्ञानं आहेत, जगातले सगळे पंथ आहेत, जगातले निरनिराळे संत म्हणजे हे आहेत. कोणाला नावं ठेवायचं नाही, ज्याचे त्याचे ज्याच्या ज्याच्या प्रमाणानं बरोबर अशा प्रकारची असतील. पण आजपर्यंतच्या साधू संतांनी जे जी प्रतिपादनं केली ती महाराष्ट्रीय संतांच्या आणि त्याचा मूळ माऊलींच्या सिद्धांताला कुठेही काही गालबोट नाही अशा प्रकारचं विभूतिमत्व आपल्याला, या संप्रदायाला आणि या महाराष्ट्राला आणि या विश्वाला लाभलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं जे तत्त्वज्ञान आहे ते ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान पण हेच आहे की निर्दोष ब्रह्मज्ञान, निर्दोष सगळ्या साधना, साधना आणि साध्याचा कार्यकारण साध्य साधन भाव बिनचूक निर्दोषपणे अशा प्रकारचा आहे. म्हणजे ऐकणाराच्या आणि वाचणाराच्या अंतःकरणामध्ये दीप लावण्याचं काम आहे. म्हणून या निमित्तानं लोक दीपोत्सव करतात. हा दीपोत्सव याच्याकरता आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. उभी मूर्ती विठेवारी, उभी मूर्ती विठेवारी, तुहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी, तुहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी. उभी मूर्ती विठेवारी, उभी मूर्ती विठेवारी, तुहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी, तुहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. एक ज्योती ह्या डोळ्यातली आहे, ही दृश्यरूप पाहते, ही मायेतलं रूप खरं मानून पाहते, पाहणे या त्रिपुटी रूपानं पाहते. पण ह्या ज्योतीत जी आतली ज्योती आहे ती मात्र आत्मज्योती आहे. त्याच्याशिवाय ही ज्योती काम करत नाही अशी गोष्ट आहे. ज्योतिर्मय रूपै यत्तत् प्राहुरव्यक्तमाद्यम निर्गुणम निर्विकारम सत्ता मात्रम निर्विशेषम निरेहम सत्वम साक्षात विष्णुरध्यात्मदीपः. भगवान श्रीकृष्णांचं जेव्हा प्राकट्य कारागृहात कंसाच्या झालं त्यावेळेला देवकी मातेनं भगवंताची जी स्तुती केली त्यातला हा मंत्र आहे, त्यातला हा श्लोक आहे. आणि त्यात ब्रह्मज्योती निर्गुणम निर्विकारम, सगुण साक्षात्कार 8 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णांना पाहताना देवकी माता एक स्त्री, एक महिला, एक स्त्री जीवन पण अस्सल तत्वज्ञानाचा सिद्धांत मांडून त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचं ज्योतिरूप अशा प्रकारचं आहे. म्हणून या 9033 अशा प्रकारच्या ज्योती ज्या आहेत त्या आपल्याकरताच आहेत, आपल्याकरताच आहेत. अध्यात्मविद्येचे दाविलेले रूप चैतन्याचा दीप उजळला. विठ्ठल 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 म्हणून ज्योतीचं औचित्य, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचं आणि समन्वयाचं औचित्य, माऊलींच्या सारख्या थोर संतांची विचारधारा या संप्रदायाला भक्कम पाया देणारी ठरते. याच्या 2च गोष्टी आहे. कर्माचे सिद्धांत असतील, योगाचे असतील, सगळं असेल, परंतु सामान्य माणसाला देवभक्त या जोडीनं भक्ती करता यावी आणि विरक्त पुरुषाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून घेता यावं याकरता माऊलींनी आपल्या विचारधारेत एका विचाराला विशेष महत्त्व देऊन या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या ठिकाणी सांगितल्या असतील. पण असे
क्वचित प्रसंग आहेत की या दोन्ही गोष्टी एका पंक्तीत आणून एकाच चरणात या दोन्ही गोष्टी सांगितल्यात. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. तू माझा स्वामी मी तुझा रंग, 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 तू माझा स्वामी 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 मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग. पाहताना दिसे वेगळी का, पाहताना दिसे 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 वेगळी का वेगळी का वेगळी कमी तू पण जाऊ रे मी तू पण जाऊ दे. पाहताना दिसे वेगळी का, पाहताना दिसे वेगळी का, मी तो पण जाऊ दे दूरे, मी तो पण जाऊ दे दूरे. माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी, पाहताना दिसे वेगळी, तू माझा स्वामी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी, पाहताना वेगळी, माझा स्वामी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी का. भक्ती सिद्धांत अगोदर भक्ती सिद्धांतामध्ये वेगळेपण असतं, पण पूर्ण अनुकूलत्वाचं वेगळेपण असतं. अनुकूल प्रतिकूलत्वाचं मिश्रित वेगळेपण संसारात पाहायला मिळतं. आणि संसारातलं अनुकूलत्व प्रतिकूलत्वात कधी परिणत होईल त्याचा भरोसा नसतो. प्रतिकूलच होतं. सख्खी बायको सख्ख्या नवऱ्याला नीट वागत नाही, कुणीच वागत नाही. सगळे स्वार्थानं भरलेले असतात. पण भक्ती क्षेत्रामध्ये स्वार्थ नसून समर्पण असतं आणि ते परमेश्वराला असल्यामुळे एकीकडे मी तोपणाचा भेद दिसतो असतो, पण तो असण्यापुरताच असतो, तो कधीतरी जात असतो. म्हणून ज्ञानाच्या भूमिकेला अनुकूल भूमिका देवभक्तपणाची आहे. आणि देवभक्तपणाच्या भूमिकेत जर मनुष्य रंगून जाईल आणि समर्पित होईल तर ज्ञानाची भूमिका येऊन कधी मागे जाईल आणि तिचा स्वीकारही केला जात नाही. नको ते ब्रह्मज्ञान आम्हाला तू मी भक्त तू देवच असू दे अशी गोष्ट होते. म्हणजे भक्तीची भूमिका आणि ज्ञानाची भूमिका या संसारी माणसाच्या सामान्य कल्पनेच्या खूप 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 पलीकडच्या आहेत. म्हणून ज्या महात्म्याने
या दोन्ही पण अवस्था अनुभवल्या आहेत. ज्यांनी भगवंताशी संवाद केला आहे, ज्यांचं भगवान ऐकतो आहे, अशांचे विचार आपल्याला जर घ्यायचे असतील तर दोन भूमिका आहेत. तू माझा स्वामी, मी तुझा रंक. एक गोष्ट आहे, इथं सेवक शब्द नाही उच्चारला, इथे रंक विचारला. रंक. रंक म्हणजे काय? रंक म्हणजे अत्यंत दरिद्री, बरं का, दरिद्री, ज्याला खायला प्यायला मिळत नाही. एकच वाक्य सांगतो माऊलीच्या भाषेत, जैसे रंक का आळू कैले तुषाते सेवी. आळुकलेलं रंक जसं तुषाते सेवित म्हणजे काय? ज्याला खूप भूक लागली आहे, पोटात आग पडली आहे, पण ज्याला कोणी वाली नाही, कोणी मालक नाही, त्याच्याजवळही काही नाही, असा त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या भुसकटाचं सेवन, भुसकट खातो, किंवा भुसकटाच्या मध्ये जे धान्याचे कण अडकलेले असतात ते शोधून शोधून त्या ठिकाणी खातो, अशा प्रकारचा. याचा अर्थ असा की व्यवहारामध्ये रंक हे जीवन, बरं का, रंक हे जीवन अगदी हलकं जीवन आहे, अभाग्याचं जीवन आहे, अशी गोष्ट आहे. रंक जीवन अभाग्याचं लक्षण आहे, पण भक्ती क्षेत्रात अभाग्याचं लक्षण नाही. आता पुरे ऐसी बरोबरी, आता पुरे ऐसी बरोबरी, आता पुरे ऐसी बरोबरी, आता पुरे ऐसी बरोबरी. रंक होणी राहील द्वारी, रंक होणी राहील होनी राहील द्वारी, रंक होनी राहील द्वारी. तुझा दास मी दिन कामारी, तुझा दास मी दिन कामारी. तुका म्हणे कृपा करी आता, तुका म्हणे करी कृपा आता. दास मी दिन कामारी, तुझा दास मी दिन कामारी. तुका म्हणे करी कृपा आता, तुका म्हणे करी कृपा आता. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नाट प्रकरणातील अभंगात मला वाटतं 19वा अभंग आहे हा. आता पुरे ऐसी बरोबरी. बरोबरी करण्यात जीवन जातं आणि त्यात भक्ती माणसाला घडत नाही. सगळी बरोबरी सांडी मांडी सगळी सोडून द्यायची आणि सगळं सोडून रंक होऊन तुझा कामारी दीन असा मी दास बनेन. दास, दीन, कामारी आणि रंक 4 प्रयोग केलेत. 4 प्रयोग सगळे सारखेच आहे. दीन, ज्याच्याजवळ दैन्य आहे, दास, कामारी. असं का व्हावं? आपल्याला असं वाटतं एखाद्या महाराजांचा अनुग्रह घ्यावा म्हणजे आपण त्याचा लगेच उजवा हात झालो पाहिजे, सगळं आपल्या मनासारखं झालं पाहिजे, सगळं आपल्या आवडीसारखं झालं पाहिजे, आपल्याला सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे. नाही चालत महाराज, नाही चालत. माणसाला जर टिकायचं असेल तर पहिली रंक भूमिका त्या सेवकानं आपल्या अंगावर घ्यावी लागते आणि स्वामी मग हळूहळू हळूहळू पुढे होतो. एकनाथ महाराज जनार्दन स्वामीकडे गेले, त्यांचं चरित्र बघा आपण. साधू पुरुषाची संगती जर करायची असेल तर दूर राहून परिचर्या करायला लागते आणि त्यांच्या अनुकूल प्रतिक्रियेप्रमाणे जवळ जाता येत असतं. आपण जवळ गेलो आणि आपल्याला ते वागणं नाही समजलं तर त्यांच्या डिस्टर्ब झाल्यामुळे ते हाकलून देतात किंवा काहीतरी करतात. असं नाही चालत. आणि एक गोष्ट आहे की रंक होण्यामध्ये अहंकाराची निवृत्ती आहे. काहीतरी आपण आहोत, मी हे शिकलो ते शिकलो, मग आला कशाला बाबा माझ्याकडे यायचं काहीच काम नाही, तो खूप मोठा आहे, मीच तुझ्याकडे शिकायला येतो,
असं ते गुरु म्हणतील. म्हणून रंक भूमिका सेवकानं घ्यायची असते आणि स्वामींनी त्याला हळूहळू त्याची योग्यता पाहून त्याची परीक्षा घेऊन त्याला त्याप्रमाणेची ट्रीटमेंट शिक्षण देऊन त्याप्रमाणे घ्यायचं असतं. अशी गोष्ट आहे. म्हणून आपण इष्टदेव म्हणून ज्याला ठरवलं आहे, पहिली सेवा कोणती असेल तर त्याची वारी करावी. वर्षाला किंवा आषाढी कार्तिकीला महिन्याला ते जाऊन यावं, फक्त हजेरी लावावी, संपलं का. त्याच्यापुढे जशी जशी सेवा होईल, जशी जसा आदेश येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी होतं. अशी गोष्ट आहे. इथं कीर्तन मागून मिळत नाही आणि माऊलींची कृपा असली तर आल्याबरोबर त्या ठिकाणी कीर्तन मिळतं. हे त्यांचं कर्तृत्व आहे का आपलं कर्तृत्व आहे? आपलं कर्तृत्व अजिबात नाही. म्हणून सेवा जरी असली तरी ती सेवा कोणती करायची? नामस्मरणाची एक सेवा करायची, वारीची एक सेवा करायची, उत्सव करायचे आपल्याला होईल तसं, आणि रात्रंदिवस चिंतन करायचं. माऊली कधीच दूर ठेवीत नाही. अशी रंक भूमिका आहे, रंक आणि स्वामींची भूमिका आहे. आणि या भूमिकेतून माऊली म्हणते की एकीकडे पाहिलं तर तू माझा स्वामी आहे, मी तुझा रंक आहे, आणि एकीकडे पाहिलं तर पाहता न दिसे वेगळी. तुझ्या आणि माझ्यामध्ये वेगळेपण काहीच दिसत नाही, एकपणाच त्या ठिकाणी दिसतो आहे. एकपणा दिसतो, वेगळेपण दिसत नाही. ही गोष्ट सिद्धांताची आहे. आणि रंक आणि स्वामी ही गोष्ट सामान्य माणसाच्या सामान्य स्तरावरून योजलेली आहे, पण भक्तिशास्त्रात बसणारी असल्यामुळे रंक आणि स्वामी या भेदाची भावना पाहता न दिसे वेगळेपण या भावनेपर्यंत त्या ठिकाणी नेते. प्रत्येकाची नेते, माऊलीचीच नाही. त्याला किती जन्म लागतील सांगता येत नाही, किती दिवस लागतील सांगता येत नाही, पण नेते. माऊलीनं मात्र एक कालावच्छेद हे करून विचार करून पाहिलं तर तुझ्या माझ्यात भेद नाही, वरवर पाहिलं तर तू स्वामी आहे, मी रंक आहे. अशा प्रकारचा भेद त्या ठिकाणी दोन प्रकारचा दिसतो. ही दोन प्रकारची भूमिका देवा आहेच आहे. काय आहे? माणूस म्हणून सारखाच असतो. कोट्याधीश माणूस आणि भिक्षाधीश माणूस, दोघांनाही नाक डोळे कान असतात, दोघांनाही खायला प्यायला लागतं, दोघांनाही भावना आहेत, सगळं आहे. पण एक मोठा आहे, त्याचे कपडे मोठे आहेत, त्याचा बंगला मोठा आहे, त्याची गाडी मोठी आहे, याचं सगळं काहीच नाही. किंवा त्याने केलं तरी ते डुप्लिकेट आहे, दुसरं काही नाही. त्याच्यात ओरिजिनल काहीच नसतं. ज्याच्याजवळ ओरिजिनल असतं, काही असो, सौंदर्य असो, काही असो, ते असतं. अगदी त्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी पाहिलं तर भगवंताने विचारलं, ज्ञानोबा तुमच्यात आमच्यात वेगळी नाही असं कसं म्हणता? वेगळीच नसती तर तुम्हीच मला अशी विनंती केली नसती. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हाशी का दिली बांगडी? आता मी सगळं सांगत बसणार नाही, कारण सगळे आपण ज्ञाते आहात, सगळ्यांचे पाठ आहे, अर्थही माहिती आहे. तुझी घोंगडीचं मटेरियल काय आहे? स्वगत सच्चिदानंद मिळवणी सत्वगुणाने विणलेली आहे. षडगुण गोंडे, षडगुण ऐश्वर्याचे यशस्वी औदार्य गोंडे लावले त्याला, आणि ती तुला शोभलेली आहे. तुला शोभणारी स्वगत स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अशा प्रकारची तुझी घोंगडी म्हणजे तुझी उपाधी आहे. ईश्वर उपाधी म्हणा, अशी तुझी उपाधी आहे. आणि आमची काय? रक्तरेत दुर्गंधी जंतू, षडविकारानं भरलेली, नवाठाई पाठून गेलेली, अशा प्रकारची आम्हाला दिली. खरंच देवाच्याकडे भेद आहे का नाही हो? 8व्या अध्यायात माऊलींनी मग क्लेश तरुची वाडी या ओवीपासून ऐसे हे जे शरीर ते नपवती ते पुढती नर इथपर्यंत 11 ओव्यात 33 दृष्टांत शरीराकरता लावलेले.
म्हणतो तेवढ्याचाच अभ्यास केला तर या स्थूल शरीराच्या दृष्टीने एक PhD तयार होईल, डॉक्टरेट पदवी मिळेल त्याच्यावरती. अशा प्रकारची घोंगडी म्हणजे मनुष्य शरीर आणि ईश्वराची उपाधी या दोन्हीमध्ये इतका फरक अशा प्रकारचा आहे. का केलेला आहे असा, कशा करता केला आहे त्याच्या तपशिलात आपण त्या ठिकाणी जाणार नाही. कारण हा मूर्ख जीव सगळ्या आयुष्यभर हे सगळं हाडामांसाचं शरीर पाळताना त्याच्यावरच प्रेम करतो, त्याच्यातच आसक्ती धरतो, तेच त्याला मरू नये वाटतं, तेच त्याला हवा असं वाटतं. हवा वाटतं तर घेतो. म्हणून अगोदर या घोंगडीचा कंटाळा असल्याशिवाय त्या घोंगडीची भाषाच करता येत नाही. त्या दृष्टीनं आमाशी का दिली वांगडी प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शेवटी दिलेलं आहे की सामान्य माणसाला ही रक्तरेख दुर्गंधीची घोंगडी वापरावी लागते. तुला तुझी चांगल्या प्रकारची आहे, तुझी घोंगडी त्याला मिळण्याची योग्यता त्याच्यात नाही, ती कोणाच येते. मग ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमादेव विठ्ठलू त्वत्पदी वृत्ती मुरली रे. हे ऋषी पण माणसंच आहेत, त्यांना पहिली तशीच घोंगडी आहे, पण या साधनेनं ते त्या योग्यतेला येतात. म्हणून मी म्हटलं किती जन्म लागते सांगता येत नाही. आणि या भूमिकेत माऊली असल्यामुळे एकीकडे म्हणतात तू स्वामी मी रंक आहे, आणि एकीकडे म्हणतात की पाहता निदिसे वेगळी, तू मी एकच आहे एकीकडे, आणि तू मी खूप मोठे आहेत. एकदा काय झालं, आळंदीतच त्या एका मठामध्ये एक सप्ताह होता, तिथे कथा होती आणि तिथे आमचे चुलत भाऊ होते. तर तिथे मी कथेला कीर्तनाला गेलो होतो आणि ते पोलीस खात्यात असल्यामुळे तिथून रिटायर झाले आणि ते वॉचमन म्हणून काम करायला लागले आणि त्याच मठात ते वॉचमन म्हणून आल्यानंतर मी आलेलो पण त्यांना खूप आनंद झाला. आले भेटले, अरे मुकुंद तू इथं कसं काय आला, बर मी पण इथं आहे, तू पण इथं आहे, बरं झालं भेट झाली. गप्पा मारायला लागले. ते दुसरे लोक म्हणाले हा वॉचमन यांच्याशी कसं काय बोलतो, अशी गोष्ट आहे. तर गंमत अशी आहे की त्या वेशाच्या दृष्टीनं ते आणि मी वेगळे वाटत असलो तरी आम्ही भाऊ असल्यामुळे त्या कुळातले असल्यामुळे एकता आहे. अशी कुणाची एकता कशात, कुणाचं वेगळेपण कशात आणि कुणाचं वेगळेपण कशात, या गोष्टीचं जर ॲनालिसिस केलं तर खूप ते गडबडीत जाईल. अगदी त्याप्रमाणे जीव आणि परमात्मा जो कर्माच्या गुंत्यात राहिला आहे, कर्म विकार त्याच्यानंतर भावना वासना या सगळ्याच्या मध्ये त्या ठिकाणी राहिला आहे. आणि या उपाधी सोडून दिल्या तर मायोपाधी असलेला परमेश्वर परमात्मा की ज्याला शुद्ध मायेची उपाधी आहे ती त्याला अडकवीत नाही, आणि याला अविद्येची उपाधी आहे, मलिन सत्वगुण प्रधान अविद्या उपाधीनं युक्त असलेला जीव आणि शुद्ध सत्व प्रधान माया असलेला उपाधीचा जर त्या ठिकाणी भगवान आहे, तर या दोन्हींची उपाधी जर बाजूला काढली तर मूळ शुद्ध चैतन्य हे जीव चैतन्य राहता ते ब्रह्मचैतन्यच होतं. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा. काय करावं लागेल, समूळ वासना निवारावी. वासना गेली की जीव परब्रह्मच आहे असं पाहता निदिसे वेगळे. मग काय झालं, ह्या दोन भूमिका ज्या भिन्न भिन्न आहेत, स्वामी आणि रंकाची भूमिका आहे आणि वेगळी नसलेली भूमिका आहे, या दोन भूमिका आहेत हे मला कळत आहे. पण या दोन भूमिकेचं एकीकरण करण्याकरता ही सत्ता माझ्या हातात नाही, हे मला करता येत नाही, हे तुम्ही करावं लागल. अभंगाचा दुसरा चरण. मी तू पण जाऊ दे दूरे, मी तू पण जाऊ दे दूरे, पण जाऊ दे दूरे, मी तू पण जाऊ दे दूरे, मी तू पण जाऊ दे दूरे,
मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी कशी गाडी पांघरू हारी एकची गाडी पांघरू हारी मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे दूरी एकची गाडी पांघरू हारी घोडी पांघरू हारी मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हारी पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू एकची घोंगडी पांघरू हारी एकची घोंगडी पांघरू हारी मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हारी एकची घोंगडी पांघरू हारी एकची घोंगडी मी तू पण जाऊ दे दुरी मी तू पण जाऊ दे दुरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी 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 विठोबार मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू हरी. अट्टहासानं पंढरीरायाच्या समोर श्री माऊलींनी केलेली विनम्र प्रार्थना आहे. त्यांच्या चरित्रातले असे काही पहिली जी भेट झाली
ती रामानंद स्वामींच्या निरोपानं त्या ठिकाणी झाली असं चरित्रात वर्णन आहे. असं अनेक प्रसंग आहेत. असो अशा प्रकारची विनंती प्रार्थना केली की मी तू पण आता दूर जाऊ दे. कसं जाऊ दे? माझा रंकपणा मला सोडावा लागेल, तुमचा स्वामीपणा तुम्हाला सोडावा लागेल. एकच गोष्ट आहे, टाकावं काहीच लागत नाही, फक्त जे आहे ते समजून घ्यावं लागतं. अनुभवाच्या स्तरावर समजून घ्यावं लागतं, बुद्धीच्या स्तरावर नाही. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. हे 4 पैलू आहेत त्याला. तद्बुद्धयस तदात्माना हा जो श्लोक आहे, हा संपूर्ण श्लोकाचा अर्थ जसाची तसा एका श्लोकाचा अर्थ एका ओळीतच त्या ठिकाणी आहे. मनानं ब्रह्मरूप भावावं लागतं, आत्मज्ञानाचा बुद्धीनं निश्चय करावा लागतो, चित्तानं कसाही प्रसंग आला तरी ढळूनच शकणारी निष्ठा तयार करावी लागते आणि आयुष्याच्या शेवटचा श्वास असेपर्यंत त्याच्याशी तत्परायण राहावं लागतं. 4 गोष्टी. अहंकारानं एकरूप तत्परायण राहावं लागतं, चित्तानं निष्ठा पक्की ठेवावी लागते, मनानं ब्रह्मरूप भावावं लागतं आणि बुद्धीनं त्याचा निश्चय करावा लागतो. मनबुद्धी चित्त अहंकार ज्या वेळेला अशा प्रकारानं ब्रह्मस्वरूपात विलीन होतील त्यावेळेला मी पण राहत नाही आणि मी पण गेल्याशिवाय तू पण जात नाही, अशी गोष्ट आहे. लोक असं म्हणतात की कशाला तिथं जाऊन माझी तुझी करायची. म्हणजे तुझी नाही करायची, नुसती माझीच करावी, नाही चालत. मी आलं की तू आलं. म्हणून ज्याप्रमाणे जेव्हा मी जातो अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अशी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही रंकपणा आणि स्वामीपणा आणि दोघांचा एकपणा, ह्या दोन्ही गोष्टी जाऊन एक घोंगडं जर दोघांना पांघरायचं असेल तर हे करणं तुझ्या हातात आहे देवा, माझ्या हातात नाही. म्हणून तुझ्या ठिकाणचं मी पण आणि माझ्या ठिकाणचं तू पण आणि माझ्या ठिकाणचं मी पण आणि माझ्या ठिकाणचं तू पण, या माझं तुझ्या दृष्टीनं मी आणि तू 2 आहेत हेही सोडून दे, म्हणजे मला जवळ घे तुझ्या घोंगडीत. आणि माझं मी पण तूच घालव, त्याच्याशिवाय मी तुझ्याशी एकरूप होण्याची योग्यता होणार नाही. पण असं माऊलीने कुणाला विनवलं आहे, कोणाला विनवलं आहे आणि कशानं विनवलं, काय करावं लागतं त्याला, हे मी तू पण जाण्यासाठी, देवाशी जीवानं एकरूप होण्यासाठी कोणाला विनवावं लागतं आणि काय पद्धतीनं विनवावं लागतं. अभंगाचं शेवटचं चरण. बापर कुमारवारू विठ्ठलराया, बापर कुमारवारू विठ्ठलराया, बापर कुमारवारू विठ्ठलराया, बापर कुमारवारू बापर खुमादेवारू विठ्ठलराया, बापर खुमादेवारू विठ्ठलराया, नामी पाया लागू नामी पाया लागे नामी पाया वेळो वेळा, लागे नामी पाया वेळो वेळा, मी तुफान जाऊ दे दोरी, मी तुफान जाऊ दे दोरी.
कची घोंगड़ी पांगरू हरी पांगरू हरी पांगरू हरी पांगरू हरी पांगरू पांगरू हरी पांगरू हरी पांगरू हरी पांगरू हरी 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 कची घोंगड़ी पांगरू पांगरू हरी पांगरू हरी पांगरू हरी काका 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 कची कची घोंगडे पांगरू हरी आ आ आ आ कची घोंगड़ी पांगरू हरी कची घोंगड़ी कची घोंगड़ी कची घोंगड़ी पांगरू हरी कची घोंगड़ी
वेगळी पांघरू हरी मी तुपण गाऊ दे दोरी तुपण गाऊ दे दोरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 बाप रखुमा देवीवर विठ्ठलू राया लागे न मी पाया वेळ वेळा मी तो पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू हरी. सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे कोणाला सांगायचं तर बाप रखुमा देवीवर विठ्ठलू राया. रखुमा ही माय आई आहे आणि वडील आहेत ते परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे. व्यवहारातले आई वडीलसुद्धा माऊलींचे बाप रखुमा देवीवर विठ्ठलूच आहेत. दोन्हीकडचे आहेत ते आणि दोन्हीकडचे एकच आहेत, दोन नाही आहेत. अशा विठ्ठलू रायाला विनवलं आहे. आणि काय करून मिळवलं आहे? पाया वेळोवेळा पाया पडून. मी हे पाया पडून मिळवलेलं आहे असं कुठेतरी प्रमाण आहे माऊलींचं, मला आठवत नाही आता. परंतु पाया पडून जे मिळवता येतं ते युद्ध करून मिळवता येत नाही, युक्ती करून मिळवता येत नाही, कसंच मिळवता येत नाही. तर पाया पडून वेळोवेळा माऊलींच्या पांडुरंगाच्या पायाला लागावं. आणि काय एकची घोंगडे काय आहे? जीवाची उपाधी आपण बोललो आता, हे देह उपाधी आहे, अशी जीवाची उपाधी आहे. परमेश्वराची ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वगुण माया प्रधान. आणि हे घोंगडं जे पांघरायचं ते कोणतं पांघरायचं आहे? आता जीवाचं घोंगडं तर खराबच झालेलं आहे, ते फेकून द्यायचं आहे. ईश्वराचं पांघरायचं आहे. काय? ईश्वराचं घोंगडं जर पांघरलं तर जीवाला ईश्वर कधीच होता येत नाही. शास्त्र सांगतं आपलं जीवाला ब्रह्म होता येतं, जीवाला कोणत्या योनीत जाता येतं, ब्रह्म होता येतं, पण ईश्वर नाही होता येत. ईश्वर ईश्वरच आहे शेवटी. म्हणून ईश्वराची उपाधी जीवाला घेता येत नाही, जीवाची उपाधी ईश्वर तर कधीच घेणार नाही. मग एक घोंगडं पांघरायचं ते कोणतं आहे नेमकं? बरं, दोन्ही पण जीव ब्रह्मैक्य म्हणलं तर ब्रह्म हे घोंगडं नाही, ते घोंगडं घोंगड्यातलं एकच आहे सगळं. तिथं द्वैत नाही. तर याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की इथं एकची शब्द आहे, एकची घोंगडे पांघरू हरी. तर एकची हा शब्द सिद्धांतामध्ये एकमेवाद्वितीयम असं घेता येतं. एकम एवम अद्वितीयम 3 प्रकार आहेत. तेव्हा एकत्व हेच घोंगडे. तुझं आणि माझं एकत्व आहे म्हणजे त्याच्यात मी तू पण नाही, म्हणजे त्याच्यात रंकपणा आणि स्वामीपणा नाही, आणि म्हणजे त्याच्यात ईश्वर आणि जीव हेही नाहीत. तर अद्वैत तत्वज्ञानामध्ये जे ऐक्य आहे, जया ऐक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा. ऐक्य ऐक्य भावाच्या अंजळी असं म्हटलंय. किंवा जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजते. जीव महात्मा जो असतो त्याच्या अंतःकरणात जीव आणि परमात्मा दोन्ही असतात, पण
कोणत्या आसनावर असतात तर ऐक्याच्या आसनावर. एकपणा हेच त्यांचं आसन आहे. आसन शब्दाचा अर्थ इथं स्वरूपच एकपणाचं आहे. म्हणून एकची घोंगडे पांघरू हरी याचा अर्थच असा आहे की तुझं आणि माझं ऐक्यत्व हेच कोणतं तरी घोंगडं आहे. ते जीवाचं नाही, ईश्वराचं नाही, काही अशा प्रकारचं नाही. तेव्हा ज्या ज्या माणसावर आपण प्रेम करतो, जो जो ज्याच्यावर जेवढी कृपा करतो तेवढं अनेकत्व संपून एकत्व अशा प्रकारचं येतं. ते आमचे भागवतकार अनंत महाराज मुळे, अनंत शास्त्री मुळे इथं राहतात. ते काल आले होते भेटायला परवा. आहे का? इथंच आहेत. बरं, खोटं बोलत नाही, मी खरंच बोलतोय. हां, तेव्हा ते आले. त्या आल्याबरोबर म्हणला अनंत शास्त्री आम्हाला आज अलभ्य लाभ झाला, अलभ्य लाभ झाला. तुम्ही आले ते म्हणे तुम्ही माझं वाक्य तुम्ही का बोलले? हे मला बोलायचं होतं ना, तुम्ही का बोलले? मी म्हणलं तुम्ही मी एक आहेत म्हणून बोललो. याचा अर्थ काय? साध्या व्यवहारात सुद्धा जर आपण प्रेमानं एखाद्याला जवळ घेऊन प्रेमानं स्नेहानं बोलायला लागलं तर दोनपणा कमी कमी होत जातो, कमी कमी होत जातो. व्यवहारात दोनपणाविषयी शिवाय व्यवहार चालत नाही, म्हणून कमी होतो, कुठे जास्त होतो. पण परमार्थामध्ये समर्पणानं, पाया पडण्यानं, एक घोंगडीची इच्छा करण्याच्या पद्धतीनं आपण जर परमेश्वराला शरण गेलो तर त्यांचाच आपला दोनपणा नाहीसा होऊन एकपणा होईल. आणि एकपणा हेच घोंगडं त्याचं आपलं आहे. म्हणजे निरुपाधिक अशा प्रकारचं जे रूप आहे ते रूप आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारचं रूप माऊलींनी अनुभवलेलं आहे. ते सगळ्या जीवांना मिळावं अशी त्या ठिकाणी माऊलींची भावना आहे. म्हणून ही प्रार्थना आहे. आणि सगळी ज्ञानेश्वरी अमृतानुभव, सगळं संतांचं आणि माऊलींचं वाङ्मय आपल्याला हे शिकवतं. तेव्हा जोपर्यंत आपल्याला विवेक, वैराग्य, शमदम, श्रद्धा, उपरम इत्यादी साधनं आपल्याजवळ नाहीत तोपर्यंत वेदांताचं चिंतन ऐकत राहावं, ऐकून ठेवावं, पक्क ठेवावं आपल्या गाठीला. पण आपण भक्तीची कास कधीच सोडू नये. ब्रह्मज्ञान झालं तरी सोडू नये, होत असताना सोडू नये, अगोदर सोडू नये. मी भक्त तू देव अशी भावनेनं त्या ठिकाणी राहावं. म्हणून रंकस्वामी या पद्धतीनं देवभक्तांची भक्ती साधना आणि एकत्वाचं आसन किंवा एकत्वाचं घोंगडं पांघरून राहणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन राहणं ही तत्त्वज्ञानाची भूमिका. या दोन्ही भूमिकांचा समन्वय माऊलींनी सगळ्या वाङ्मयाचं सार म्हणून या अभंगात मांडलेला आहे. मी एक सामान्य खरोखरच रंक काय असतो त्याचा अनुभव मी घेतो आहे. एक माऊलींच्या पायाजवळचा एक रंक आहे. या रंकाला आज सेवा दिली. ती सेवा माऊलींच्या आणि माऊली स्वरूप असलेल्या आपण सर्वांच्या चरणी जशी मुडकी तोडकी करता आली ती शक्ती पण माऊलींना दिली. नाहीतर मी इतका वेळ उभं राहू शकत नाही कुठे. हा एक चमत्कारच आहे अशी गोष्ट आहे. म्हणून ही सेवा करून घेतली. ती सेवा जशीची तशी माऊलींच्या चरणी समर्पण करून मी आपल्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.